माझ्या मित्राची सोलरची मोटर आम्ही काढाय गेलो आणि ते दावा पण तुटून गेला आणि पाईपवर काढावं म्हणलं तर पाईपास सकट मोटर गेली खाली. कारण नरेंद्र मोदी. तर नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आज तुमचा भाऊ निघाला होता श्रीगोंद्याला. थोडंसं किरकोळ काम असेल तर मावली भाऊला घेतलं आणि निघालो. आमचे मनोज दादा भेटले बरं का, भाऊंना लय दिवसातून भेटले बरं. आता काळे पडलेत बरं का, म्हणलं पुण्याला राहून काय गोरा नाही झाला तो. श्रीगोंद्यामध्ये येऊन पोहोचलो आणि ना आपल्याला महाराजांची जयंती असल्यामुळे ना आपल्या बगाडी कॉर्नरला म्हणजे जोधपूर चौकामध्ये ना एकदम जोरदार तयारी चालू आहे बरं का. आमचे मित्र शुभम भाऊ जंबे यांचा होता वाढदिवस, मग त्यांना पण शुभेच्छा दिल्या. त्यानंतर इकडे डायरेक्ट ना हॉटेलवर म्हणलं जेवण वगैरे करावं, कारण आमच्या अजय सरांचा ना वाढदिवस होता त्या दिवशी आणि पार्टी वगैरे राहिली होती. मग त्यामुळे तुम्हाला खर्च करतो म्हणलं, चला बाबा मग काय आपल्याला काय फुकाटचं असलं सोडतो का. माझ्या मित्राला लगेच वास लागला, म्हणलं तो कुठं तू, अरे म्हणलं ये इकडे सरांची पार्टी म्हणलं. माऊली भाऊ अजय सर आम्ही सगळेजण निवांत बसलो होतो वाट बघू म्हणलं कधी जेवायचं कधी नाही. आपल्या इथं गौतमी ताई होत्या बरं का भाकरी करायला. मित्रांनो कधी न मिळून गटकुनी गेलो ना पटापटा खाऊन घेतलं माझ्या मित्रांनी, लगेच बाहेर गेले. म्हणलं सर तवर बिल भरते ना. आपल्या गाड्या एक लाईनीत लावल्या बरं का, तिन्ही गाड्या एकदम डेंजर आहेत, पण युनिकॉर्न गाडीचा नादच नाही करायचा. आमच्या मामांच्या घराकडे उलसक चक्कर मारा म्हणलं कसं काय काम चाललंय. त्यानंतर मेडिकलमध्ये आलो बरं का. आपले एक मित्र पण भेटले, मित्रांना म्हणलं धन्यवाद बरं का. आपल्या गायसाठी थोडेसे औषधं वगैरे घ्यायचे होतं आपल्याला, गायीना डोळ्यांना पाणी गाळते म्हणजे त्यासाठी औषधं घेतले ना. आमचे स्वप्नील भाऊ पण भेटले. त्यानंतर महेश भाऊ कोथिंबीर यांच्याकडे आलो, साम्राज्य फुटवे सर्व त्यांना म्हणलं काय चाललंय. थेंचं लागले भांडणं भाऊ, त्यांनी पुष्टी ऐकले त्यांच्याबरोबर भांडणं करत होते. त्यानंतर आपण डायरेक्ट ना चप्पल घेऊन टाकले, ते म्हणजे 2 लाखाची. त्यांना म्हणलं हप्ते वगैरे होते का, ते म्हणले 100% होते. त्यानंतर आपण डायरेक्ट ना घराच्या दिशेने निघालो. येता आपल्या एका काकांना पण लिफ्ट दिली बरं का. त्यांना आडळगाव मध्ये सोडलं, कारण त्यांना तांदळीला जायचं होते. मग आपण उलसक आपल्या गाडीमध्ये पण इंधन टाकून घेतलं. येता आमची बावकी पण भेटली बरं का. बावकीला म्हणलं तुम्ही लय पळता राव, ते म्हणले पळावं लागतंय. मग आपलं ना स्टार्टरचं पण काम करायला दादांकडे दिलं होतं. त्यांनी स्टार्टर वगैरे व्यवस्थित धुवून दिला, जोडून वगैरे घ्यावं म्हणलं. तेवढ्यात आमच्या भाईमामाचा फोन आला, म्हणला आपली मोटरीचं उलसक ना मॅटर झालाय सोलरच्या वर काढायचे. म्हणलं चल भाऊ ना, आपण कुठं गेलो काम धोरण झालं, असं झालंच नाही. दावा वगैरे डायरेक्ट उपसून आला आधीच. आता म्हणलं नुसते पाव काढू मोटर. आणि मित्रांनो नुसतं पाव मोटर ना तुमचा भाऊ काढणार, तुम्हाला वाटत खरं तुटून गेली का, तसं काय झालं नाही बरं का. आपली विहिरीवरील पाळी आपली संपली, त्यामुळे स्टार्टर काढून डायरेक्ट ना आपल्या बोरला जोडायचं होतं बरं का. मग स्टार्टर वगैरे व्यवस्थित खोला डायरेक्ट ना फिटिंग करून टाकलं मस्त पैकी. आता हे बोर नसतं आपण सिंगल फ्यूजला बदकितो ना 3 फ्यूजला बदकितो. 72चा कॅपॅसिटर याला त्यासाठी. राहुल दादा आले पण त्यांना म्हणलं चहा पाणी करतो. मामा ते पण आले होते. लिंबाला लेवल झाली भाऊ 60 रुपये. आता काय कोणी ऐकत नाही बा, आपले लिंबच निघत नाही तर तो भाग वेगळा जाऊ द्या म्हणलं. नेवशे पाटील पण आले होते बरं का लिंब घेऊन. त्यांना म्हणलं काय चाललं, ते म्हणलं एकदम बरं. म्हणलं ओके. भाऊ केलं कधी काय चांगलं झालं ना, दाखवलं असं होणारच नाही. काय म्हणते बघा आता. भारी केलं वो अलग ही लेवल का बंदा था. भाऊकी पासून डायरेक्ट 100च्या स्पीडने निघालो. म्हणलं तू काय शान नाही भाऊ. आणि इकडे आलो तर बघतो काय आमचे भाऊ मामा चांगला त्यांचा ना छोटा ना डॉन सांभाळतात बरं का. त्याला म्हणलं नीट सांभाळला का तू. संध्याकाळी इकडे आमच्या बायामाच्या गोठ्यावरती आमची होती पार्टी. एवढं तुम्ही गाड्या बघता 9-10 गाड्या होत्या. आयला म्हणलं आता काय डेंजर काम आहे. गुलाब भाई आमचे आचार्य होते ना, आमची पक्कड बघायची तुम्हाला. डायरेक्ट पक्कड म्हणजे लाईटीचीच पक्कड आहे. तर आज सकाळी ती मोटर काय आपल्याला निघाली नाही बरं का दुपारी. त्यामुळे बरेचशी गँग गोळा केली, ती मोटर भेटर काढून घेतली त्यांची सोलर मधली. आणि संध्याकाळी मग 10 बोन खर्च केला बाबा, आपला बिर्याणी खाल्ली. चला धन्यवाद, लाईक आणि फॉलो करा.